Hi, good morning. गुड मॉर्निंग, नमस्कार. माझं नाव रामेश्वरी आहेर. मी आलेली आहे श्रीवर्धन येथे. श्रीवर्धन बीचला आम्ही फिरायला आलेलो आहोत. कालपासून आम्ही इकडे आलोय आणि सध्या तर आम्ही एका छोट्याशा मस्त विलामध्ये थांबलेले आहे. सॅरेंग विला असं त्या विलाचं नाव आहे. अतिशय सुंदर, तिकडे राहण्याची खूप चांगली सोय आहे. आणि आम्ही जेवणासाठी एका वेगळ्या ठिकाणी जातोय. क्षणभर विश्रांती म्हणून एक हॉटेल आहे. अतिशय रुचकर, चांगलं चविष्ट असं त्यांच्याकडे जेवण मिळतं. आणि त्यांच्याकडे इकडे आपण बघू शकता की त्यांची ही जी बाग आहे नारळाची, त्याचबरोबर सुपारीच्या सुद्धा इथे बागा आहेत. अतिशय सुंदर असं त्यांनी क्लायमेट केलेलं आहे, सजवलेलं आहे. त्याच्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी अतिशय मन शांत करण्याची जागा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा इथे नक्की या आणि या जागेला भेट द्या. आणि यानंतर आम्ही भेट दिली भारतातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर मंदिराला. अथांग समुद्राच्या बाजूला असलेलं हे काळभैरवाचं मंदिर आजपर्यंत सर्व नैसर्गिक आपत्तीपासून वाचत आलेलं आहे. त्यानंतर श्रीवर्धनमधील प्राचीन शिव मंदिर म्हणजेच स्वयंभू जीवनेश्वर मंदिराला आम्ही भेट दिली. तर हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. मंदिराचा परिसर हिरवागार आणि मन प्रसन्न करणारा आहे. मंदिराच्या आवारात हनुमानाचं छोटंसं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. प्राचीन मंदिर असल्यामुळे आपल्याला मंदिराची वास्तू त्यानुसार बांधलेली देखील दिसते. मंदिराचं हे काम आपण पाहू शकतो. किती बारीक नक्षीदार काम यात केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महादेवाचं दर्शन घेऊन अगदी सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मन शांत होतं. या मंदिराच्या आवारात आपल्याला जुन्या काळातील बारव, त्याचबरोबर इथे खूप झाडं असल्यामुळे इथे गारवा आपल्याला अनुभवता येतो. त्याचबरोबर मंदिराच्या भोवती देखील प्रदक्षिणा मारण्यासाठी खूप सुटसुटीत अशी जागा आहे. त्यानंतर मला इथली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे ही पाटाने झाडांना पाणी दिलं जातंय. पाटाचं पाणी बघून गावावरची आठवण येते. कॅमेरा सुरू असल्याचं इथे मावशीला कळालं आणि मावशीने लगेच पळ काढलाय. तर अशी होती आमची छोटीशी श्रीवर्धनची ट्रिप. तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेचच लाईक बटनवर क्लिक करा.